आनंद ते केतकीचं ॲन्युअल फंक्शन कधी आहे रे? मला नाही आठवत यार आता काही. आठवत नाही. आणि ते हे शार्दूलला समर कॅम्पला पाठवायचं आहे आपल्याला. आणि तुझं ते फुल बॉडी चेकअप आहे बरं का. अपॉइंटमेंट घेतली काय कधीची आहे बरं ती अपॉइंटमेंट ना? मला नाही आठवते आत्ता निकिता यार. आणि समरची 5 मे. 5 मे. लक्षात आहे समरची अपॉइंटमेंट तुला? लक्षात नाही म्हणजे तू असं न विचार करताच सांगितली तारीख. कसं काय रे? त्याचं सगळं लक्षात आहे पण स्वतःचं बायकोचं मुलांचं काहीच लक्षात नाही. कसं रे? इतक्या वर्षांची सवय आहे निकिता. सवय नाही, मैत्री आहे मैत्री. पण फक्त तुझीच मैत्री आहे का? माझा मित्र नाही आहे तो. मी मान्य आहे तुमची मैत्री जास्त जुनी आहे पण माझी पण आहे अरे मैत्री त्याच्याशी. मलाही वाटतं काहीतरी. तुला एकट्यालाच दुःख झालंय की काय? हो मला कळतंय. पण कसं आहे तुझ्यासारखं मी सगळं सोडून नाही ना बसू शकत अशी कोलमडून. घर धावतं ठेवावं लागतं मला. मुलांचं बघायचं, घराचं, तुझं. आणि तुझं तर जरा जास्तच बघावं लागतंय आजकाल. मुलांपेक्षा जास्त काळजी तुझी वाटायला लागली अरे. सॉरी निकिता सॉरी. मी यापुढे असं नाही वागणार ठीक आहे? प्रॉब्लेम तो नाही आनंद. दुःखाची तक्रार नाही करते मी पण लिमिट. दुःखाला पण काहीतरी लिमिट असलं पाहिजे की नाही? अरे त्या दिवशी तू रूम बंद करून बसला होतास आणि काय करणार होतास आतमध्ये? निकिता नाही नाही मला ना राग येतोय तुझा आता. तुझा, त्या समोरचा, परिस्थितीचा, माझा, सगळ्यांचा ना मला खूप राग यायला लागलाय. तू प्लीज शांत हो. तू मला सांग मी काय केलं म्हणजे तुला बरं वाटेल? स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तो चुकलाय ना मग म्हण की समर चुकला आहे. तो चुकलाय त्याचा आपल्याला राग येतोय आणि गिल्ट पण आपणच स्वतःलाच करून घेतोय. याला काय अर्थ आहे? का शिक्षा करून घेतोय स्वतःला तू? कळतंय का मी काय बोलतेय? निकिता आपल्यावर जो आरोप झालाय ना मला त्याचा त्रास होतोय. आणि म्हणजे समरनी माझ्याशी मैत्री तोडली म्हणून नाही तर त्याने ज्या कारणासाठी, ज्या खोट्या कारणासाठी आपल्याशी मैत्री तोडली असं वागलाय ना ते सहन होत नाहीये मला. सहन तर मला सुद्धा नाही होत रे आनंद. पण आपण गप्प बसलो का? करतोय ना प्रयत्न. सगळी एनर्जी आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यामध्ये लावली आहे ना आपण. आनंदीची मदत पण घेतोय. सगळं व्यवस्थित करतोय आपण. मग का त्रास करून घेतोयस? असं हात पाय गाळून चालणार आहे का? तसं करून सॉल्व्ह होणार आहे का प्रॉब्लेम? कळतंय मला सगळं. कळतंय नाही सॉरी म्हण. आणि म्हण की पुन्हा असं दुःख करत बसणार नाही. प्रॉमिस कर. अरे नकारात्मकता नकारात्मकता अरे देवा केवढा मोठा शब्द आहे. जाऊन टाका त्याला. मला ना आता या 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 शब्दाचा पण तिटकारा आलेला आहे. जेव्हा बघावं त्यावेळेला बस मलाच बोलत असं. म्हणजे काय जगामध्ये ना हे सगळी जण खूप सारं सुखी आहेत. मीच फक्त बोलले की त्या लोकांना कटकट वाटते. अरे आयुष्यामध्ये तुम्ही काही संसारामध्ये कधी कटकटी केल्या नाहीत का? कधी माझी हाऊसबूस करायची झाली की झाली यांची कटकट सुरू. कधी मला मार्केटला जायचं काहीतरी आपण विकत घेऊया ओ काहीतरी माझ्यासाठी करूया कुठेतरी बाहेर जाऊया झालं यांची कटकट सुरू होती. मग ती आधी नव्हते असे. आता असे वागायला लागले. माझं बोलणं कधीच ऐकून घेणार नाही ते. अरे आज बिल्डिंगच्या सगळ्या लोकांच्या समोर मला बोलले. लोकांच्या समोर बोलायची काय गरज होती का? लोकांसमोर बोलता तुम्ही. तुम्हाला जे काही भांडणं होती ती घरामध्ये तुम्ही सांगायची होती ना. मला घरामध्ये बोलायचं होतं ना. घरामध्ये चोवाडीत मारले तरी मला काही वाटलं नसतं. लोकांच्या समोर बोलता असं हे असं बोलायचं असतं का? सतत माझं बोलणं तुम्हाला लोकांना कटकट 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 वाटत असतं. नकारात्मकता बोलत असतात. मी बोलले की कटकट वाटते तुम्हाला. बाकी काय सुनेला मात्र डोक्यावर घेऊन नाचता. माहितीये मोठी. तुझ्या आईला विचार. लोकांसमोर स्वतःचा हसा करून घेऊन शांतता मिळाली का म्हणावं. माझं कसलं होणार आहे असं? हो ना. मग जरा खाली जाऊन बघ लोक काय बोलतायत, कुणाचं कौतुक करतायत. डोक्यावर परिणाम झालाय म्हणतायत हिच्या. मला नाही वाटत हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. कोणाच्या कोणाच्या डोक्यावर परिणाम झालाय? माझ्या.
ही जे काही करते ना तुझी आई ते सगळं समजून उमजून करते आणि म्हणून विक्षिप्तासारखं वागते. त्याचं कारण काय माहितीये तुला सुष्मिता? काय हो काय सांगा सांगा जरा. तुम्ही तर सर्वज्ञानी आहात ना, तुम्हाला सगळंच माहिती आहे, सांगा. तुझी आई जळते स्वतःच्या सुनेवर, जळफळाट होतो हिचा आणि म्हणून तिला आशीर्वाद द्यायच्या ऐवजी तिचा सगळा सण खराब केला. मला काय गरज पडली तिच्यावर जळायची? सोपं आहे. स्वतः काडीचीही मदत न करता सगळी जबाबदारी सुनेवर टाकली आणि तिनं ती उत्तमपणे पार पाडली. त्यामुळे तुझा नुसता जळफळाट होतोय. हिला वाटलं हिच्या वाचून सगळं कोलमडून पडेल, पण तसं काही झालं नाही म्हणून जळफळाट होतोय हिचा. माझा नाईलाज आहे ग, म्हणून मी हिच्याबरोबर राहतोय. तरी सगळं जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण मुलं कधीही जुळवून घेणार नाहीत. या असल्या वागण्यामुळं मुलांच्या मनातून उतरत चालली आहे तुझी आई, उतरत चालली आहे. एक दिवस सगळी मुलं हिच्यापासून दूर होतील, हिच्या आयुष्यातून निघून जातील. म्हणून म्हणतो, सांग तिला, विचार कर म्हणावा आत्ताच. सांभाळून राहा, नीट वाग. सुधारणा केली नाहीस ना वागण्यामध्ये तर एकटी पडशील, एकटी. आता मी पुन्हा काही बोलले की तुम्हाला असं वाटेल की मी तुमच्या डोक्याशी कटकट करते, पण अहो आनंददादा आणि निकिताताई काय झालं, तुम्ही हसताय का? त्या दोघांची माझी खूप वर्षांची मैत्री आहे, पण तुमची आत्ता त्यांच्याशी ओळख झाली आहे. आत्ता ते दोघं तुमच्या आयुष्यात आलेत आणि त्यांच्यात तुम्ही इतक्या लगेच इतके इन्व्हॉल्व झालात. तसं नाहीये, मी फक्त एक सल्ला देतो तुम्हाला. मला माहिती तुम्ही तो ऐकाल असं नाही, तुम्हाला नाही पटलं तर सोडून द्या, पण एक गोष्ट नक्की आहे की त्या दोघांना मी तुमच्यापेक्षा जास्त चांगला ओळखतो. मला त्यांच्यातले गुण जितके चांगले माहिती आहेत ना, तितकेच त्यांच्यातले दोषही माहिती आहेत. आनंद ना खूप इमोशनल आहे, खूप असा भावनिक दृष्ट्या एखादा निर्णय घेणार आहे आणि त्या ह्याच्यात तो त्याचा निर्णय चुकू शकतो खूप वेळा, आणि कदाचित आत्ताही तसंच झालं असेल. त्यामुळे त्याच्याविषयी फार खात्रीने बोलू नका, नाहीतर उद्या पस्तावाल तुम्ही. स्वानंदी, आजी स्वानंदी, तुझा तो काढा. काय झालं का तुला काय नाही रे. अचानक? ये इकडे, तू इकडे बस. आणि खोकला कधीपासून सुरू झालं तुझं? हा, काय झालं? अरे काय नाही रे, होळी समोर बराच वेळ उभी होते ना, म्हणून जरासा त्रास. स्वानंदीच्या काढ्याची रेसिपी विचारायला आली होती मी. पण एवढा अचानक तुला का त्रास व्हायला लागला? तुझी औषधं घेतली नव्हतीस का तू? घेतली होती रे, पण तरी खोकतेस तू, म्हणजे तुझे डोस वाढवायला हवेत. आणि मला सांग, रुटीन चेकअप का नाही केलंस तू? दर 3 महिन्यांनी जायचं असतं ना. आता 4 दिवसांपूर्वी चेकअपची तारीख उलटून गेली. हे असं करतेस तू, म्हणून मला तुझी काळजी वाटते. रागावू नकोस माझ्यावर. हा, हौस आहे मला तुझ्यावर रागवण्याची, पण मग तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा का करतेस तू? आता नाही करणार. आता ही रंगपंचमी झाली ना की मग जाईन मी चेकअपला. एवढी काळजी नको करत जाऊ माझी. काळजी तुझी नको करू तर कोणाची करू? आता माझ्या जवळचं असं उरलं तरी कोण? माणसं खूप आहेत पिंट्या, डोळे उडून बघ, दिसतील तुला. जुनी सुद्धा आणि नवी सुद्धा.